आज ना ताकाची उकड करूया, पण आपण नेहमी करतो तशी नाही, थोडी वेगळी. आज मला आईची आठवण झाली. आई करायची ना तशी गोळा उकड करूया आपण, ताकाची गोळा उकड. आणि त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया. मीठ, लसणी, मिरच्या, आलं. आई ना आमची पूर्वीच्या काळी कसं लसूण कांदा खात नसत ना, तर नुसतं हिंगाची जिऱ्याची करायची. हे बघा, 1 वाटी ताक आंबट पाहिजे आणि तांदूळाचं पीठ. मी ना ताक माझं गोड होतं म्हणून दहीच आंबट होतं, ते पाणी घालून चमच्याने ढवळून असं तयार केलंय ताकासारखं. आता आपण लसूण मिरची खातो. पूर्वीच्या काळी 4 महिने तर अजिबातच नसायची आणि ठराविक वार पण नसायची. तर आई आमची छान हिंग जिरं टाकून करायची छान. हे बघा, आपण आता फोडणी करायची आहे. तेल घालून चांगली. तेल जरा घालायचं बऱ्यापैकी. काही काही पदार्थ पचण्यासाठी तेलाचं प्रमाण जरा हवं. म्हणजे आपण आता कॅलरी कॉन्शियस आहे सगळेजणं, पण तरी पण पदार्थ थोडा खायचा. पण करायचं छान चमचमीत. आणि कुठल्याही पदार्थाला फोडणीचा पदार्थ जो असतो त्याला फोडणी चांगली झाली ना चरचरीत, की तो पदार्थ छान लागतो. मोहरी तडतडली की मी कढीपत्ता मगाशी विसरले होते. तर कढीपत्त्याची, कडीलिंबाची पानं. कढीपत्त्याला आमच्या सासरी तिकडे ना जिरंग म्हणतात. गावोगावी पदार्थांची, वस्तूंची नावं वेगळी असतात. हे बघा, तुम्हाला माहिती होतं कढीपत्त्याला जिरंग म्हणतात. हळद घालायची चांगली बरं का, पिवळी झाली पाहिजे चांगली उकड. आणि हे मी ताक तयार केलं आहे इन्स्टंट, ते घातलेलं आहे कारण आंबट हवं होतं मला. गोड नको, याला आंबट चव हवी, आंबट तिखट. आणि मीठ घालायचं. मीठ हे चवीचं मुख्य घटक. मीठ छान झालं पदार्थात की चांगलं होतं. हे बघा, आता बुडबुडे आलेले आहेत, उकळी. लगेचच पीठ घालायचं. आपण नागलीची याची पापडांच्या खिशा करतो ना, तशी खिशी उकड, मोदकांची उकड तशीच करायची. चांगलं ढवळायचं. आणि अर्धी वाटी पाणी अजून लागणार आहे. आपण जेवढ्याच तेवढं घेतलेलं आहे, पण मी सांगते की अर्धी वाटी पाणी आपण ठेवायचं आहे साईडला. अर्धी पाऊण वाटीसुद्धा अगदी लागू शकतं, कारण आपल्याला शिपके मारून मारून ही चांगली शिजवायची आहे. नुसतीच उकड काढून खायची नाही आहे. तिला पाणी मारून चांगली मऊशार शिजवायची छान. पदार्थ शिजायला हवा छान, नाही तर खिशी खाल्ली तर पोट दुखेल ना नुसतीच. आपण पापडांचं खातो ना, नागलीच्या, नाचणीच्या किंवा ज्वारीच्या वगैरे, तांदूळाच्या पापडांचं. हे बघा, असं छान छान शिजली आहे. तरी 2 मिनटं झाकण ठेवते. आता हे सगळं ताटात काढून घ्यायचं आपल्याला आणि तेल पाण्याचा हात लावून चांगलं मळायचं. मऊ सुत्त होईपर्यंत हा गोळा मळायचा आपल्याला. काढून घेऊया आता ताटात आपण. असे छान गोळे करायचे आमची आई आणि आमच्या हातावर ठेवायची. आता गरम आहे, जरा वेळाने होतं ते आपल्याला सोसेल तसं कोमटसर. कोंबट नाही म्हणत बाबा, कोमट. कोंबट शब्दावरनं पण इश्यू नको. हे बघा, कढीपत्त्याची पानं बाजूला काढण्यासाठीच असतात नाही फोडणीत. त्याच्यावरनं पण बऱ्याच काही गोष्टी आपण वाचतो. हे बघा, असं छान मळायचं. हे चांगलं मऊ सूत, मऊ. खाताना असं वाटलं पाहिजे आपण लोण्याचा गोळा खातोय की काय. हे बघा, असा गोळा करायचा छान. आमच्या वेळा डिश नाही, आई आमच्या हातावरच गोळे द्यायची. आठवण झाली, कारण ती हाताने वळायची ना, त्यामुळे आम्हाला ती बरोबर हातावर असा तो गोळा ठेवायची आणि आम्ही खायचो हातात घेऊनच तो गोळा, तेलात बुडवलेला. हे बघा, करून बघा अशी उकड आणि सांगा मला छानपैकी. हे बघा, आज अशी गोळा उकड केली आहे कारण आईची आठवण झाली.